पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाहीये असा दावा संजय राऊतांनी केला। नेहरूंप्रमाणे मोदीही थकलेत, थकलेल्या माणसानं देशाचं नेतृत्व करू नये असा टोला राऊतांनी लगावलाय। झोप न येणं हे सुद्धा गंभीर आजाराचं लक्षण आहे। मोदींना चिंतेमुळे झोप लागत नसल्याचा टोलाही राऊतांनी मोदींना लगावला। मोदींची प्रकृती बरी नाही असं माझं म्हणणं आहे। तर मोदींना फार काम झेपत नाही। अमित शहा यांची प्रतिमा इतकी डागाळलेली आहे की ते गृह खातं चालवत नसून एखाद्या गुंडाप्रमाणे टोळी चालवतात वर्दीतल्या लोकांची, असं त्यांच्याविषयी उघडपणे बोललं जात आहे। आणि या सगळ्याचा परिणाम नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर गेल्या काही काळापासून झालेला आहे। मोदींना पटत आहे। जसे नेहरू थकले होते तसे मोदी थकलेत। शेवटच्या काळात नेहरू फार थकले होते आणि आता मोदी फार थकले आहेत। आणि इतक्या थकलेल्या माणसानं देशाचं नेतृत्व करू नये। राष्ट्रहितासाठी अमित शहा आणि मोदींनी आता दूर व्हायला पाहिजे। राष्ट्रहितासाठी जर राष्ट्र प्रथम असेल तर मग त्यासाठी त्यांनी सत्तेपासून दूर जायला पाहिजे आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिला पाहिजे। याला देशसेवा म्हणतात ना। कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाचं नेतृत्व करणं यात राष्ट्रहित नाही। आणि आपण पाहिलं असेल की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची कशी खिल्ली उडवली जाते। झोप न येणे हे सुद्धा आजाराचं लक्षण आहे। झोप न येणं हे गंभीर आजाराचं लक्षण आहे। जर ते कमी वेळ झोपतात असं कोणी सांगत असेल तर एक माणूस इतके वर्ष झोपत नाही आणि त्या झोपेचं राजकारण करतो, तर कमी झोप येणं किंवा झोप न येणं हे सुद्धा प्रकृती बिघडल्याचं लक्षण आहे किंवा मानसिक स्वास्थ्य ठीक नाही। चिंतेमुळे त्यांना झोप लागत नाही हे सुद्धा त्यांचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे।